एक्झाम हॉल या चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत आहे। आज पुन्हा एकदा मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे एक नवीन व्हिडिओ, ज्यामध्ये आज मी इयत्ता 10वीच्या मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी विज्ञान भाग 1च्या सर्व चॅप्टर्सची रिव्हिजन करून घेणार आहे आणि याचा तुम्हाला नक्कीच परीक्षेमध्ये फायदा होईल। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आपल्या एक्झाम हॉल यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवीन व्हिडिओ मी अपलोड केल्याच्या नंतर तुम्हाला त्याची नोटिफिकेशन मिळेल। चला विद्यार्थी मित्रांनो, आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। घटना काय होती याची माहिती बघितली, त्यानंतर बल व गती विषयी थोडीशी माहिती या पाठामध्ये दिलेली आहे। त्याच्या पुढे वर्तुळाकार गती आणि अभिकेंद्री बल याविषयी तुम्ही माहिती बघितली। त्याच्यानंतर पुढे केपलरचे नियम, 3 केपलरचे नियम कोणते आहेत, त्याच्या अगोदर लंबवर्तुळ म्हणजे काय त्याची देखील ओळख पाहिली। केपलरचा पहिला नियम, केपलरचा दुसरा नियम, केपलरचा तिसरा नियम आणि याच्या बाबतीत काय माहिती आहे ती पाहिली। न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत हा पुढचा टॉपिक होता। त्याच्यानंतर मग तुम्ही त्या ठिकाणी काही सूत्र पाहिलं की कशा पद्धतीने दोन वस्तूमध्ये गुरुत्वाकर्षण बल असतं, दोन वस्तूच्या वस्तुमान आणि त्याच्यामधील अंतराचा संबंध त्यामध्ये दाखवलेला आहे। पुढे एकसमान वर्तुळाकार गती, अभिकेंद्री बलाचे परिणाम हा टॉपिक आपण शिकलो। पुढे काही सोडून दिलेले उदाहरणं आहेत महेंद्र आणि विराटचे। त्याच्यानंतर भरती आणि ओहोटी विषयी थोडीशी माहिती दिलेली आहे। या पाठामध्ये आपण पुढे पृथ्वीचे गुरुत्वीय बल हे शिकायला सुरुवात केली, त्याच्यावर संबंधित 2 उदाहरणं देखील दिलेले आहेत। त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पृथ्वीचे गुरुत्व त्वरण सुरू होते। पृथ्वीचे गुरुत्व त्वरणमध्ये मग जी चे मूल्य कसे काढायचे त्याचं सूत्र, त्याचबरोबर जी च्या मूल्यात होणारे बदल, मग पृथ्वीच्या पृष्ठभागावरील बदल, उंचीनुसार बदल आणि खोलीनुसार बदल हे तुम्ही शिकलात। वस्तुमान व वजन, त्याच्यानंतर आपण टॉपिक पाहिला। वस्तुमान आणि वजन याच्यामधला फरक त्या ठिकाणी दाखवलेला आहे आणि व्यवस्थित अशा प्रकारचं स्पष्टीकरण आपल्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे। त्याच्यानंतर सोडवलेले उदाहरणं आहेत पुढे काही, परत गुरुत्व लहरींची माहिती दिलेली आहे त्याच्या खाली। त्याच्यानंतर मुक्त पतन काय असतं आणि त्याच्या पुढे काही सूत्रांची माहिती दिलेली आहे। त्याच्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो सोडून दिलेले उदाहरणे परत, आणि त्याच्या पुढे मग गुरुत्वीय स्थितीज ऊर्जा, त्याचबरोबर मुक्तिवेग, एस्केप व्हेलॉसिटी म्हणजे काय, अशा प्रकारचे टॉपिक दिलेले आहेत, आपण ते स्टडी केलेले आहेत। त्यानंतर अवकाशातील वजनहीनता कशाला म्हणतात याची माहिती दिलेली आहे। तर अशा प्रकारे पहिल्या पाठामध्ये एवढे टॉपिक्स आपण शिकलोत। एक्सरसाइज म्हणजे स्वाध्यायामध्ये देखील काही सोडवण्यासाठी उदाहरणं आपल्याला दिलेले आहेत, त्याचे देखील सराव करणं महत्त्वाचं आहे। त्याच्यानंतर दुसरा चॅप्टर आहे मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण। या चॅप्टरमध्ये मूलद्रव्यांचे वर्गीकरण सगळ्यात अगोदर पाहिलं। त्याच्यानंतर डोबेरेनरची त्रिके कशी तयार केलेली आहेत, कशा पद्धतीने त्या त्रिकांचा नियम आहे याची माहिती बघितली। न्यूलंडच्या अष्टकाचा नियम आपण पुढे पाहिला। न्यूलंड्स यांनी कशा प्रकारे 8 मूलद्रव्यांचे गट केले होते आणि त्याच्यामध्ये काय कोणता क्रायटेरिया वापरला होता हे आपण पाहिलं। इथून पुढे मेंडेलीवची आवर्त सारणी सुरू होते। आवर्त सारणीचे आवर्ती नियम काय आहे, त्याचबरोबर आवर्ती सारणीची वैशिष्ट्ये आणि त्याच पुढे मग आपण मेंडेलीवच्या आवर्त सारणीचे गुण, मेंडेलीवच्या आवर्त सारणीचे 3 गुण बघितले। मेंडेलीवने कशा प्रकारे त्या ठिकाणी त्या आवर्त सारणीची मांडणी केली होती। मेरिट्स ऑफ मेंडेलीव्स पिरियोडिक टेबल आपण बघितलं। त्याच्या पुढे 4 मेंडेलीवच्या आवर्त सारणीतील त्रुटी देखील दिलेल्या आहेत, त्याची सुद्धा माहिती आपण बघितली। आधुनिक आवर्ती नियम काय आहे त्याची माहिती मग लगेच खाली दिलेली आहे। आधुनिक आवर्त सारणीचे दीर्घ रूप असं म्हटलं जातं। आधुनिक आवर्त सारणीलाच आवर्ती सारणीचे दीर्घ रूप असं म्हटलं जातं, याची देखील माहिती आपण बघितली। आधुनिक आवर्त सारणीची रचना इथून पुढे सुरू होते, मग त्यामध्ये आवर्त, गण, खंड, त्याचबरोबर चौकटी आणि रेषा काय आहे याची माहिती आपण पाहिली। त्याच्यानंतर आधुनिक आवर्त सारणी आणि मूलद्रव्यांचे इलेक्ट्रॉन स्वरूपन याच्याविषयी माहिती बघितली। आधुनिक आवर्त सारणी आणि इलेक्ट्रॉन स्वरूपांमध्ये काय संबंध आहे, आपण आधुनिक आवर्त सारणीमध्ये बघत जाताना इलेक्ट्रॉन स्वरूपांमध्ये काय बदल बघायला मिळतो, त्याचबरोबर गण व इलेक्ट्रॉन स्वरूपन तसेच आवर्त व इलेक्ट्रॉन स्वरूपांची माहिती आपण बघितली। या ठिकाणी पान नंबर 23 वर पूर्ण जी आधुनिक आवर्त सारणी ती दिलेली आहे, त्याची रचना या ठिकाणी दिलेली आहे। त्याच्या पुढे आपण पाहिलं आधुनिक आवर्त सारणीतील आवर्तीफल। मग आधुनिक आवर्त सारणीतील आवर्तीफल या टॉपिकमध्ये आपण अणु आकारमान, त्याचबरोबर धातू अधातू गुणधर्म आणि शेवटी हॅलोजन कुलातील प्रवणता म्हणजे ग्रॅडेशन इन हॅलोजन फॅमिली बघितलं। अशा प्रकारे हा आपला दुसरा चॅप्टर होता। त्याच्यानंतर तिसरा
चॅप्टर आहे रासायनिक अभिक्रिया व समीकरणे. रासायनिक अभिक्रिया व समीकरणामध्ये तुम्हाला सुरुवातीला रासायनिक अभिक्रिया म्हणजे काय, भौतिक आणि रासायनिक बदल म्हणजे काय याची माहिती दिलेली आहे पहिल्या पानावरती. त्याच्यानंतर या पाठामध्ये काही प्रयोग दिलेले आहेत आणि त्या प्रयोगावरून आपल्याला आपले निरीक्षण तक्ता भरायचा आहे, ती माहिती आपण पाहिली. त्याच्यानंतर रासायनिक समीकरण म्हणजे काय, रासायनिक समीकरण लेखन कसं केलं जातं, रासायनिक समीकरण लिहिताना कोणते नियम आपण वापरले पाहिजे याची माहिती आपण पाहिली. त्याच्यानंतर पुढचा टॉपिक होता रासायनिक समीकरणांचे संतुलन करणे. रासायनिक समीकरणाचं संतुलन करताना कोणत्या पायऱ्या वापरायच्या, की रासायनिक समीकरण कशा पद्धतीने संतुलित करायला पाहिजे आणि संतुलित रासायनिक समीकरण म्हणजे काय हे देखील त्या ठिकाणी आपण समजून घेतो. पुढे सुरू होतं या चॅप्टरमध्ये रासायनिक अभिक्रियांचे प्रकार, टाइप्स ऑफ केमिकल रिएक्शन्स. याच्यामध्ये सगळ्यात पहिला प्रकार आहे संयोग अभिक्रिया, दुसरा प्रकार आहे अपघटन अभिक्रिया, तिसरा प्रकार अभिक्रियेचा आहे विस्थापन अभिक्रिया आणि चौथा प्रकार आहे दुहेरी विस्थापन अभिक्रिया. त्याच्यानंतर आपण उष्माग्राही आणि उष्मादायी प्रक्रिया व अभिक्रिया याची माहिती बघितली. मग उष्माग्राही कशाला म्हणायचं, उष्मादायी कशाला म्हणायचं, त्याच्यामध्ये उष्माग्राही व उष्मादायी प्रक्रिया करणे, उष्माग्राही व उष्मादायी अभिक्रिया काय असतात, रासायनिक अभिक्रियेचा दर त्याच्यानंतर टॉपिक आहे या चॅप्टरमधला. तर रासायनिक अभिक्रियेच्या दरावर परिणाम करणारे घटक कोणते आहेत, मग त्यामध्ये अभिक्रियाकारकांचे स्वरूप असेल, अभिक्रियाकारकांच्या कणांचा आकार असेल, अभिक्रियाकारकांची संहती असेल, अभिक्रियेचे तापमान असेल, त्याचबरोबर उत्प्रेरक म्हणजे कॅटलिस्ट असेल. तर हे सगळे घटक जे आहेत ते रासायनिक अभिक्रियेच्या दरावर परिणाम घडवून आणतात. त्याच्यानंतर आहे ऑक्सिडीकरण आणि क्षपन. याची माहिती आपण बघितली. ऑक्सिडीकरण कधी होतं, क्षपन कधी होतं, त्याचे नियम काय आहेत, त्याचे उदाहरणं काय ते सुद्धा आपण त्या ठिकाणी बघितले. त्यानंतर पुढचा टॉपिक होता क्षरण. क्षरणाची माहिती आपण त्या ठिकाणी बघितली, तिथं काही प्रयोग देखील पाहिले आणि शेवटी खवटपणा म्हणजे रॅन्सिडिटी याच्याविषयी माहिती पाहिली. तर अशा प्रकारे आपण हा चॅप्टर शिकलो आणि त्याच्या पुढचा चॅप्टर आहे मग पुन्हा विद्युत धारेचे परिणाम. या चॅप्टरमध्ये विद्युत परिपथामध्ये स्थानांतरण, त्याचबरोबर त्याच्यानंतर विद्युत धारेचे औष्णिक परिणाम आपण बघितले. विद्युत धारेचे औष्णिक परिणाम झाल्याच्या नंतर विद्यार्थी मित्रांनो विद्युत धारेचे चुंबकीय परिणाम सुरू होतात आणि त्याची माहिती मग तिथून पुढे आपण पाहिली. विद्युत धारेचे चुंबकीय परिणाम यामध्ये आपण उजव्या हाताच्या अंगठ्याचा नियम त्या ठिकाणी बघितला. विद्युत वाहक तारेच्या एका वेटोळ्यातून विद्युत धारेमुळे निर्माण होणारे चुंबकीय क्षेत्र. तर वेटोळ्यामधून सरळ विद्युत वाहकामधून, त्याच्यानंतर वेटोळ्यामधून तयार होणारे चुंबकीय क्षेत्र, त्याच्या पुढे मग परत नाल कुंतलातून जाणारे विद्युत धारेमुळे निर्माण होणारे चुंबकीय क्षेत्र आपण बघितले. याच्यामध्ये मग चुंबकीय क्षेत्रात विद्युत धारा वाहून नेणाऱ्या विद्युत वाहकावरील बल, त्यानंतर उजव्या हाताच्या अंगठ्याचा नियम, त्याच्या पुढे आहे फ्लेमिंगचा डाव्या हाताचा नियम. फ्लेमिंगच्या डाव्या हाताच्या नियमामध्ये आपण बघितलं कशा पद्धतीने कोणत्या दिशा त्याच्यामध्ये दाखवल्या जातात. त्याच्या पुढे आहे विद्युत चलित्राची माहिती, त्याची रचना आणि त्याचे कार्य कशा प्रकारे आहे ते आपण शिकलो. विद्युत चुंबकीय प्रवर्तन तिथून पुढे सुरू होतं. विद्युत चुंबकीय प्रवर्तनामध्ये परत आपण गॅल्व्हनोमीटरची ओळख बघितली. गॅल्व्हनोमीटरचे कार्य काय असते, कशा प्रकारे त्याची रचना असते, त्याचबरोबर फॅरेडेचा विद्युत प्रवर्तनाचा नियम त्याच्या पुढे आहे आणि मग फ्लेमिंगच्या उजव्या हाताचा नियम देखील तिथंच आपण शिकलो. त्याच्या पुढे या चॅप्टरमध्ये प्रत्यावर्ती धारा आणि दिष्ट धारा म्हणजे अल्टरनेटिंग करंट आणि डायरेक्ट करंट म्हणजे काय असतं बघितलं. शेवटी मग आपण या चॅप्टरमध्ये विद्युत जनित्र म्हणजेच इलेक्ट्रिक जनरेटर कशा पद्धतीने, त्याची रचना आणि त्याचं कार्य कसं असतं याची माहिती आपण पाहिली. तर अशा प्रकारे आपला हा चॅप्टर होता. त्याच्यानंतर पाचवा चॅप्टर आहे उष्णता. उष्णता या चॅप्टरमध्ये आपण मग उष्मा म्हणजे लॅटिन हीट काय असते याची माहिती पाहिली. त्याच्या पुढे दिलेलं आहे या चॅप्टरमध्ये पुनर्हिमायन म्हणजे काय आणि पाण्याचे असंगत आचरण म्हणजे काय. तर उष्णता या चॅप्टरमध्ये आपण पाहिलं अप्रकट उष्माची माहिती आपण पाहिली. मग त्याच्यामध्ये आपण पाहिलं वितरणाचा अप्रकट उष्मा, त्याचबरोबर उत्कलनांचा अप्रकट उष्मा. त्याच्यानंतर पुनर्हिमायन हे आपण शिकलोत या चॅप्टरमध्ये. पाण्याचे असंगत आचरण शिकलोत. त्याच्यानंतर मग दवबिंदू, तापमान आणि आर्द्रता याची माहिती पाहिली. त्याच्या पुढे उष्णतेचे एकक आणि मग त्याच्यानंतर विशिष्ट उष्माधारकता, ते त्याचबरोबर उष्णतेची देवाणघेवाण आणि शेवटी विशिष्ट उष्माधारकतेचे मापन मिश्र पद्धतीने व कॅलरीमापी या पद्धतीने. अशा प्रकारे हा पाचवा चॅप्टर आपण पाहिला. त्याच्यानंतर काही सोडून दिलेले उदाहरणं आहेत आणि नंतर सहावा चॅप्टर
या भागामधला आहे. त्याच्यामध्ये आपण प्रकाशाचे अपवर्तन सुरुवातीला शिकलो. प्रकाशाचे परावर्तन म्हणजे काय, परावर्तनाचे नियम कोणते याची देखील माहिती आपल्याला विचारलेली आहे. प्रकाशाचे अपवर्तन झाल्याच्या नंतर अपवर्तनाचे नियम आपण पाहिले. अपवर्तनांक म्हणजे काय याची माहिती आपण बघितली आणि पुढे एक तक्त्यामध्ये आपण वेगवेगळ्या माध्यम आणि त्यांचा अपवर्तनांक वेगवेगळा कसा आहे याची माहिती पाहिली. त्याच्यानंतर वेगवेगळ्या माध्यमामध्ये प्रकाशाचे अपवर्तन होण्याचे 3 नियम देखील आपण शिकलो. त्याच्यापुढे ताऱ्यांचे लुकलुकणे शिकल्याच्या नंतर आपण पाहिलं प्रकाशाचे अपस्करण म्हणजे काय आणि मग शेवटी आंशिक व पूर्ण आंतरिक परावर्तन या चॅप्टरमध्ये आपण शिकलो. अशा प्रकारे हा आपला 6वा चॅप्टर संपतो. यामध्ये शेवटी 2 उदाहरणं आपल्याला सोडून दिलेले आहे. त्याच्यानंतर आहे 7वा चॅप्टर, याचं नाव आहे भिंगे व त्याचे उपयोग. या चॅप्टरमध्ये आपण सुरुवातीला भिंगे याची माहिती बघितली, भिंगाचे प्रकार बघितले. त्याच्यामध्ये मग द्विबहिर्वक्र, त्याच्यानंतर समतली बहिर्वक्र, आंतरवक्री बहिर्वक्र, त्यानंतर द्विअंतर्वक्र, समतली अंतर्वक्र आणि बहिर्वक्री अंतर्वक्र अशा प्रकारचे प्रकार आपण त्यामध्ये पाहिले. त्याच्यानंतर आपण वक्रता केंद्र म्हणजे काय, वक्रता त्रिज्या, मुख्य अक्ष कशाला म्हणतात, प्रकाशीय केंद्र म्हणजे काय, मुख्य नाभी म्हणजे काय आणि नाभी अंतर कशाला म्हणतात याची माहिती आपण या चॅप्टरमध्ये शिकलो. त्याच्या पुढे आहे अपवर्तित किरणांचे रेखन कशा पद्धतीने करायचे, बहिर्गोल भिंगाद्वारे मिळणाऱ्या प्रतिमा याचे 3 नियम आपण या ठिकाणी बघितले. त्याच्या पुढे बहिर्गोल भिंगाद्वारे मिळणाऱ्या विविध प्रतिमा, मग वस्तूचे स्थान, प्रतिमेचे स्थान, प्रतिमेचा आकार, प्रतिमेचे स्वरूप कशा पद्धतीने असते हे आपण शिकलो. त्यानंतर आंतरगोल भिंगाद्वारे मिळणाऱ्या प्रतिमा, मग त्या वस्तूचे स्थान, प्रतिमेचे स्थान, प्रतिमेचा आकार, प्रतिमेचे स्वरूप हे आपण शिकलो. भिंगांसाठी चिन्ह संकेत कशा प्रकारे वापरले जातात त्याची माहिती त्याच्या पुढे दिलेली आहे. भिंगांचे सूत्र त्या ठिकाणी दिलेलं आहे. त्याच्यानंतर विशालन म्हणजे काय, मॅग्निफिकेशन म्हणतात त्याला. त्याच्यानंतर भिंगाची शक्ती आणि भिंगाचा संयोग अशा प्रकारचे टॉपिक्स आपण पाहिले. त्याच्यावर आधारित काही उदाहरण सोडून दिलेले आहेत. त्याच्यानंतर मानवी डोळा व त्यातील भिंगाचे कार्य कशा प्रकारे चालते, मग त्यामध्ये आपण त्याची संपूर्ण माहिती बघितली. त्याच्यानंतर दृष्टिदोष व त्यावरील उपाय, मग दृष्टिदोष मधला पहिला दृष्टिदोष लघुदृष्टी किंवा निकट दृष्टिता, त्याच्यानंतर दूरदृष्टिता आणि तिसरा आहे वृद्ध दृष्टिता. त्याच्यामध्ये हे आजार कसे होतात, त्याची कारण काय आणि याला दूर करण्यासाठी कोणत्या प्रकारचे भिंग वापरले जाते याची माहिती आपण बघितली. वस्तूचा आभासी आकार म्हणजे काय याची माहिती त्याच्या पुढे पाहिली. यानंतर आंतरगोल भिंगाचे उपयोग आणि बहिर्गोल भिंगाचे उपयोग, त्यानंतर बहिर्गोल भिंगाचे उपयोग मग साधा सूक्ष्मदर्शकमध्ये, संयुक्त सूक्ष्मदर्शकमध्ये, दूरदर्शी किंवा दुर्बीणमध्ये आणि प्रकाशीय उपकरणांमध्ये, त्यानंतर दृष्टी सातत्य कशाला म्हणतात याची माहिती पाहिली. अशा प्रकारे हा 7वा चॅप्टर आपण पाहिला. त्याच्यानंतर 8वा चॅप्टर आहे धातुविज्ञान. धातुविज्ञानमध्ये आपण पाहिलं धातूंचे भौतिक गुणधर्म, फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स, अधातूंचे भौतिक गुणधर्म सुरुवातीला यामध्ये दिलेले आहेत. त्याच्यानंतर धातूंचे रासायनिक गुणधर्म, त्याच्यापुढे धातूंच्या अभिक्रिया, मग धातूंच्या ऑक्सिजन बरोबर होणारी अभिक्रिया, धातूंची पाण्याबरोबर होणारी अभिक्रिया, त्याच्यामध्ये आपल्याला काय उत्पादित मिळतं ती माहिती, त्याचे उदाहरण आपण बघितले. त्याच्यानंतर धातूंची आम्लाबरोबर होणारी अभिक्रिया हे देखील आपण पाहिलं. त्याच्यानंतर धातूंची नायट्रिक आम्लाबरोबर होणारी अभिक्रिया, धातूंची इतर धातूंच्या क्षारांच्या द्रावणाबरोबर होणारी अभिक्रिया, धातूंची अभिक्रियाशीलता श्रेणी त्याच्या पुढे दिलेली आहे, आपण ती पण अभ्यासली. त्याच्यानंतर धातूंची अधातूंबरोबर होणारी अभिक्रिया आहे, अधातूंची ऑक्सिजन बरोबर होणारी अभिक्रिया असेल, अधातूंची पाण्याबरोबर होणारी अभिक्रिया, अधातूंची विरल आम्लाबरोबर होणारी अभिक्रिया, अधातूंची हायड्रोजन बरोबर होणारी अभिक्रिया, त्याचबरोबर आयनिक संयुगे आणि आयनिक संयुगाने त्याचे गुणधर्म. त्याच्यानंतर धातुविज्ञान सुरू होतं. धातुविज्ञानमध्ये धातूंचा आढळ कशा प्रकारे आहे, धातुविज्ञानाचे मूल तत्वे कोणते आहेत, धातुकांचे संहतीकरण कसे केले जाते, मग त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. परत गुरुत्वीय विलगीकरण पद्धत असेल, मग त्यामध्ये परत विल्सली टेबल पद्धत, त्यानंतर जलशक्तीवर आधारित विलगीकरण पद्धत, त्याच्यानंतर चुंबकीय विलगीकरण पद्धती आहेत. त्याच्यामध्ये मग परत फेन तरण पद्धत आहे आणि अपक्षालन ही देखील त्याच्यामध्ये एक पद्धत आहे. त्याच्यानंतर पुढे आहे धातूंचे निष्कर्षण, मग अभिक्रियाशील धातूंचे निष्कर्षण, त्याचबरोबर ॲल्युमिनियमचे निष्कर्षण, मग बॉक्साईट या धातुकाचे संहतीकरण, त्याच्या पुढे ॲल्युमिनियमचे विद्युत
अपघटनी क्षपन कशा पद्धतीने केले जाते, मध्यम अभिक्रियाशील धातूंचे कमी अभिक्रियाशील धातूंचे निष्कर्षण, धातूंचे शुद्धीकरण, त्याचबरोबर धातूंचे क्षरण आणि क्षरण प्रतिबंध, त्याचबरोबर जस्त विलेपन, कथिलीकरण, धनाग्रीकरण आणि विद्युत विलेपन, त्याच्यानंतर समीक्षीकरण, अशा प्रकारे हा 8वा चॅप्टर आपण पाहिला. त्याच्यानंतर आहे 9वा चॅप्टर संयुगाचे प्रकार कोणते, त्याचबरोबर अन्नपदार्थ घटक, त्याच्यामध्ये अन्नपदार्थ, धागे, कापड, औषधी, लाकूड, इंधने याच्यामध्ये कोणते घटक मूलद्रव्य वापरले जातात. त्याचबरोबर सुरुवातीला काही मूलद्रव्याची ओळख दिलेली आहे. कार्बनी संयुगामधील बंध हा पहिला टॉपिक या चॅप्टर मधला आहे. त्याच्यामध्ये बंधाविषयी माहिती आहे, बंधाचे प्रकार सांगितलेले आहेत. त्याचबरोबर त्याच्यानंतर दुहेरी व तिहेरी बंध, कार्बन्स, हायड्रोकार्बन्स विषयी माहिती त्याच्यामध्ये दिलेली आहे. कार्बन एक बहुगुणी मूलद्रव्य त्याच्यानंतरचा टॉपिक आहे, त्याला व्हर्सटाईल एलिमेंट आपण म्हणतो. त्यानंतर कार्बनची या ठिकाणी सगळी माहिती दिलेली आहे. हायड्रोकार्बन म्हणजे काय, संतृप्त आणि असंतृप्त हायड्रोकार्बनला कशाला म्हणायचं. त्यानंतर कार्बन अणूच्या सरळ शृंखला, शाखीय शृंखला व वलये कशा पद्धतीने बनवली जातात, कशा पद्धतीने त्याचं लेखन करायचं, कशा पद्धतीने त्याच्यामध्ये हायड्रोजन जोडायची याची माहिती दिलेली आहे. कार्बनी संयुगामधील क्रियात्मक घटक याच्या पुढचा टॉपिक आहे. त्याच्यानंतर आहे सजातीय श्रेणी आणि त्याच्यानंतर त्याचे काही चार्ट्स दिलेले आहेत. कार्बनी संयुगाच्या नामकरण पद्धती, परत मग त्याच्यामध्ये सामान्य नामकरण पद्धती आहे, IUPAC नामकरण पद्धती आहे. हे आपण शिकलो. IUPAC पद्धतीने नामकरण कसं करायचं त्याची माहिती आपण बघितली. कार्बनी संयुगाचे रासायनिक गुणधर्म बघितले. मग त्याच्यामध्ये पहिलं ज्वलन, त्याच्यानंतर दुसरं ऑक्सिडीकरण, तिसरं समावेशक अभिक्रिया आणि चौथं प्रतियोजन अभिक्रिया, अशा पद्धतीने पाहिलं. त्याच्यानंतर महत्त्वाची कार्बनी संयुगे इथेनॉल आणि इथेनॉइक ॲसिड, इथेनॉलचे रासायनिक गुणधर्म आपण बघितले. मग त्याची सोडियम बरोबर अभिक्रिया, त्यानंतर त्याचं निर्जलीकरण अभिक्रिया आणि त्याच्या पुढे इथेनॉइक ॲसिडचे रासायनिक गुणधर्म आपण पाहिले. आम्लाबरोबर त्याची अभिक्रिया, त्याचबरोबर ची स्टरीभवन अभिक्रिया. त्याच्यानंतर आपण पाहिलं महारेणू व बहुवारिके. मग महारेणू, नैसर्गिक महारेणू, मानव निर्मित महारेणू आणि बहुवारिके काय असतात याची माहिती आपण पाहिली. अशा प्रकारे हा 9वा चॅप्टर आपण पाहिला. एवढे टॉपिक्स आपण त्याच्यामध्ये शिकलो. आणि शेवटचा आपला पहिल्या भागातला चॅप्टर आहे अवकाश मोहिमा. अवकाश मोहिमा या चॅप्टरमध्ये आपण सुरुवातीला अवकाश मोहिमांची माहिती बघितली. त्याच्यानंतर अवकाश मोहिमांची गरज व महत्त्व काय आहे याची माहिती या ठिकाणी दिलेली आहे. कृत्रिम उपग्रह म्हणजे काय त्याची माहिती आपण पाहिली. काही उपग्रहांची नावं त्या ठिकाणी दिलेली, त्याचे उदाहरणं आपण पाहिले. उपग्रहाचा प्रकार, उपग्रहाचे कार्य आणि भारताच्या उपग्रह मालिकांचे व प्रक्षेपकांची नावे आपण पाहिली. त्याच्या पुढे कृत्रिम उपग्रहाची भ्रमण कक्षांची माहिती दिलेली आहे. त्याच्यामध्ये मग उच्च कक्षा सगळ्यात अगोदर, दुसरं आहे मध्यम कक्षा, तिसरं निम्न कक्षा. अशा प्रकारे कक्षांची माहिती देऊन पुन्हा त्याच्यावर काही सोडवले उदाहरणं दिलेली आहेत. उपग्रह प्रक्षेपक याची माहिती नंतर दिलेली आहे. पूर्ण सविस्तर त्याची माहिती या ठिकाणी आपण अभ्यासलेली आहे. त्याच्यापुढे पृथ्वीपासून दूर गेलेल्या अवकाश मोहिमांची देखील यामध्ये माहिती दिली. मग चंद्र मोहिमा असेल, मंगळ मोहिमा असेल, इतर ग्रहांच्या मोहिमा असतील, भारत व अवकाश तंत्रज्ञानाची माहिती त्याच्यानंतर दिलेली आहे. ते आपण अभ्यासली. अवकाशातील कचरा व त्याचे व्यवस्थापन हा शेवटचा आपल्या या 10व्या चॅप्टरचा शेवटचा, त्याचबरोबर आपल्या भाग 1 विज्ञान भाग 1चा सुद्धा शेवटचा टॉपिक यामध्ये दिलेला आहे. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, पूर्ण भाग 1 मधले 10च्या 10 धड्यामध्ये एवढे टॉपिक्स आपण शिकलोत. अतिशय कमी वेळेमध्ये आपण याची रिव्हिजन करण्याचा प्रयत्न केला आहे. आपण यामध्ये टॉपिक्समधील कसल्याच घटकाविषयी चर्चा केली नाही, परंतु आपण एक पूर्ण वर्षभर शिकलेल्या अभ्यासक्रमाची उजळणी केलेली आहे.